करंट अफेअर मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीला फार महत्व आहे. मग लक्षात घ्या, तशाच प्रकारे एक आंतरराष्ट्रीय घडामोडीला आपण प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजे आयबीसीएचा 19वा सदस्य देश कोणता बनलेला आहे, असा एक जबरदस्त आपल्या समोर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर प्रश्न आहे. मग लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश तसा पाहायला गेलं तर रशिया हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता सर बिग कॅट अलायन्स का आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स का आहे, तर लक्षात घ्या, मांजराच्या त्या प्रजाती म्हणजे वाघ असेल बिबट्या असेल त्या मांजराच्या प्रजातीचं संरक्षण करणे हे या बिग कॅट अलायन्सचा उद्देश आहे. आणि त्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहूया. रशिया हा आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश बनलेला आहे. आयबीसीएचा 19वा सदस्य देश बनलेला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या 4 आणि 5 डिसेंबर 2025च्या भारत दौऱ्यादरम्यान हा निर्णय झाला. म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत भेटीला आले होते आणि त्यावेळेस त्यांच्या दौऱ्यादरम्यान हा निर्णय झाला आणि ते 19वे सदस्य देश बनले. आयबीसीएचे एकूण 19 देश आहेत. मग ते 19 देशाची यादी पण आपल्या समोर आहे. अँगोला, आर्मेनिया, भूतान, कंबोडिया, इरिट्रिया, इथिओपिया, इस्वातिनी, गिनी, ग्वाटेमाला, भारत, लिबेरिया, मलेशिया, मंगोलिया, निकारावा, नेपाळ, वारंडा, सोमालिया, दक्षिण सुदान, सुरिनामा, रशिया एवढे 19 देश या आयबीसीएचे अध्यक्ष आहेत. ज्यांचा उद्देश आहे मांजराच्या त्या प्रजाती ज्यांचं संरक्षण करणे. वाघ असेल, सिंह असेल, चित्ता असेल, बिबट्या असेल, अशा एकूण 7 प्रजाती आहेत. त्या 7 प्रजातीचं संरक्षण करणे. तशा पाहायला गेलं तर मागच्या वेळेस त्या 8 प्रजाती होत्या, पण त्यातून एक प्रजाती आता कमी केली आणि टोटल 7 प्रजातीचं संरक्षण करणे मांजराच्या हा त्याचा उद्देश आहे. मग त्याच्याविषयी पूर्ण माहिती पाहू. लक्षात घ्या, आयबीसीए इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स हा त्याचा फुल फॉर्म आहे. स्थापना 9 एप्रिल 2023 ला स्थापना झाली. आयबीसीएची मुख्यालय कुठं आहे, आपल्या भारतामध्ये नवी दिल्लीला मुख्यालय आहे. म्हणजे भारतानं स्थापना केली. पहिली महासभा 16 जून 2025 ला भरली होती. अध्यक्ष कोण होते, अध्यक्ष सध्या आहेत भूपेंद्र यादव, जे भारताचे पर्यावरण मंत्री आहेत. भूपेंद्र यादव हे सध्या आयबीसीएचे अध्यक्ष आहेत. 7 प्रजातीचं संरक्षण करणे म्हणजे त्या मांजराच्या 6 प्रजाती वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जागवार आणि प्युमा या मांजराच्या 7 प्रजातीचं संरक्षण करणं म्हणून त्याला म्हटलंय बिग कॅट अलायन्स. त्यानंतर प्रोजेक्ट टायगर 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी लॉन्च केला. म्हैसूर येथूनच हे आयबीसीए लॉन्च केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदीनं. कारण 2023 ला 50वं हे आपला काय होता 50वा वर्धापन दिन होता व्याघ्र धोरणाचा. 1 एप्रिल 1973 ला आपण भारतामध्ये व्याघ्र धोरण सुरू केलं होतं. त्यानुसार 50 वर्ष पूर्ण झाले आणि आपण हे आयबीसीए सुरू केलं. त्याच्यामध्ये 19 देशांनी सहभाग घेतला. अशाच प्रकारे चालू घडामोडीची अशा डिटेल माहितीसाठी नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.